विद्याताई, हो. कालपासून सुरू झालं बरं. हा, कालपासून चालू झालं. ठीक आहे, ठीक. हम्म. थोडस वरती. हम्म. हे म्हणायचंय का तुम्हाला? चिदानंद एक रूपाय. थांबा थांबा देतो म्हणून मग जो पुढे. उपाय जिनाय चिदानंदेक रूपाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. राजा राजा. हम्म. वरती घ्या टीका. मृत्युंजय काका वाचा तुम्ही पुढचं. अथ जीवस्य. आवाज आवाज कर. हा. अथ जीवस्य स्वदेह प्रमितविषये हम्म. स्वपरमत विचार मुख्यतया हम्म. किंवी भनन्ति जीव संवगौ इत्यादि हम्म. सूत्र षटकम् हम्म. तदनन्तरं हम्म. द्रव्यगुणपर्याय स्वरूप कथन मुख्यतया हम्म. अप्पाजनीयौ इत्यादि सूत्रत्रयम् अथांतरम कर्म विचार अनंतरम मुख्यत्वेन तिथे काय शब्द अथ अथांतरम नाही अथानंतरम वाचायचं. अथ अथानंतरम थांबा एक मिनिट. अथ अनंतरम. अथ अनंतरम अथ हम्म. अनंतरम अथ अनंतरम कर्म हम्म. विचार मुख्यत्वेन जीवः कम्मु अन्नायिजिद इत्यादि सूत्राष्टकम हम्म. तदनंतरम हम्म. सामान्य भेद भावना कथनेन अप्पा हम्म. अप्पूजी इत्यादि सूत्रवकम अत ऊर्ध्व नवकम. निश्चय वकम. सावकाश वकम सावकाश वाचायचं. काय गडबड नाही आपल्याला. अथ अत ऊर्ध्वम. ऊर्ध्व उच्चार एक लक्षात ठेवा. आपण वाचत असताना पुढच्याला ते वाचत असतानाच त्याचा अर्थ समजला पाहिजे असं वाचायचं कधी पण. म्हणजे कसं वाचणार आता? अथ ऊर्ध्वम निश्चय सम्यक दृष्टी कथन रूपेण आप्पे अप्पू इत्यादी सूत्रम एकम. लक्षात आलं? वाचा तेवढं पॅरेग्राफ. हम्म. अत ऊर्ध्व निश्चय सम्यक दृष्टि ऊर्ध्वम. कथन ऊर्ध्वम ऊर्ध्वम. हम्म. ऊर्ध्वम हम्म. निश्चय सम्यक दृष्टि कथन रूपेण अप्पे हम्म. अप्पु इत्यादि सूत्रमेकम सूत्रम तदनंतरम एकम. तदनंतरम हा 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 हा. सूत्रम एकम. सूत्रम एकम वाचायचं नाही. संधी विच्छेद करायचं नाही तर. सूत सूत्रम बरोबर. एकम हम्म. तद अनंतरम हम्म. मिथ्या भाव कथन मुख्यत्वेन हम्म. पज्जय रत्तौ इत्यादि सूत्र अष्टकम अत ऊर्ध्व सम्यक दृष्टि ऊर्ध्व नाही भावना तिथं काय? तिथं काय? अथ ऊर्ध्व मग आहे की नाही ऊर्ध्ववरती? ऊर्ध्वम अत हम्म. ऊर्ध्वम ऊर्ध्वम हम्म. अत ऊर्ध्वम सम्यक दृष्टि भावना मुख्यत्वेन कालु हम्म. लहे विनु इत्यादि सूत्राष्टकम तद हम्म. अनंतरम सामान्य भेद भावना मुख्यत्वेन हम्म. अप्पा संजमु इत्यादि इत्यादि इत्या इत्यादि अका ए अकादि हा हा. इत्यादी नंतर काय निघणार तिथं? एक इत्यादि अधिक त्रिंशत. हाँ इत्यादि एक अधिक एक त्रिंशत. अधिक हाँ इत्यादि एक अधिक हम्म. त्रिशत त्रिंशत. प्रमितानि त्रिशत नाही. त्रिशतचा वेगळा अर्थ त्रिंशत होतो. त्रिंशत. त्रिशत त्रिशत त्रिंशत त्रिंशत त्रिशत नाही म्हणायचं. एक मिनिट माझ्या त्रिश बोलण्याकडे लक्ष द्या. हाँ त्रिशत नाही त्रिश ते त्रिंशत म्हणायचं. त्रिशतचा अर्थ वेगळा होतो. त्रिंशत त्रिंशतचा त्रिंश अर्थ वेगळा आहे. त्रिंश अच्छा त्रिंशत. त्रिवर त्रिंशत स्वर आहे की नाही? हो त्रिंशत. आहे मग हा. त्रिंशत पुढे. त्रिंशत हा. प्रमितानि दोहक सूत्राणि भवन्ति बरोबर. बस. आता जीवस्य म्हणजे जीवाच्या ठिकाणी स्वदेह प्रमित म्हणजे जीवाच्या ठिकाणी काय सांगितलं? जीव किती आहे? तर ज्याचं जेवढं शरीर आहे त्याच्या प्रमितीच्या विषयासंबंधी
स्वपरमताच्या विचाराच्या मुख्यतेने किंवी बनंती जीव संवगू इत्यादी 6 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर द्रव्य गुण पर्यायाच्या स्वरूपाच्या कथनेच्या मुख्यतेने अप्पाजनीयवू इत्यादी 3 सूत्र दोहा सूत्र आहेत. त्यानंतर कर्म विचाराच्या मुख्यतेने जीवह कमू अनाई जिद इत्यादी 8 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर सामान्य भेदभावनाच्या कथनाने आप्पा आप्पूजी इत्यादी 9 दोहा सूत्र आहेत. त्यापुढे निश्चय सम्यक दृष्टीच्या कथन रूपाने अप्पे आप्पू इत्यादी 1 दोहा सूत्र आहे. त्यानंतर मिथ्याभाव कथन मुख्यतेने पज्जय रत्तव इत्यादी 8 दोहा सूत्र आहेत. त्यापुढे सम्यक दृष्टीच्या सम्यक दर्शनाच्या भावनेच्या मुख्यतेने कालू लहे विनू इत्यादी 8 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर सामान्य भेदभावनेच्या मुख्यतेने अप्पा संजमू इत्यादी 1 अधिक 63 1 अधिक 63 म्हणजे 30 आणि 1 अधिक म्हणजे 31 मध्ये 1 अधिक केलं तर 31 प्रमाणवाले दोहा सूत्र आहेत. लक्षात. पुढे आता 1 मिनिट. त्रिंशत म्हणजे 300 नाही का? शत म्हणजे 100 झालं ना? नाही 63 म्हणजे 30. त्रिंशत. 30 आहेत. आता पुढचं. वैशाली काकी वाचलं होतं ना काल तुम्ही? थांबा. किशोरी काकी वाचा. किशोरी काकी काल वाचलं होतं काय? नाही ना? हो वाचले काल वाचलं. ज्योती काकी मी वाचलं नाही. योगींद्र देव विरचित वाचू ना? वाचा. इति श्री योगींद्र देव विरचित परमात्म प्रकाश शास्त्रे त्रयोविंशत् अधिक शतकः काय तिथं आता अधिक शब्द असेल तर संधी काय होणार तिथं? 20 अधिक शतदोहक सूत्रैः बहिरन्तः परमात्म स्वरूप कथन मुख्यत्वेन प्रथम प्रकरण पातनिका समाप्ता. बस अशा प्रकारे श्री योगींद्र देवानी रचलेलं जे परमात्मा प्रकाश शास्त्र आहे त्याच्यामध्ये त्रय म्हणजे 3 विंशती म्हणजे 20 म्हणजे 23 ज्याच्यामध्ये अधिक आहे असे 100 म्हणजे 100 23 अधिक केले म्हणजे 123. आता जे सांगितलं ना पूर्ण अनुक्रमणिका त्याच्यामध्ये किती दोहा आहेत तर 123 दोहा सूत्रांच्या द्वारे बहिरात्मा अंतरात्मा आणि परमात्माच्या स्वरूपाच्या कथनाच्या मुख्यतेने पहिल्या प्रकरणाची पातनिका म्हणजे उत्थानिका समाप्त झाली. वाचा पुढचं. अथ अनंतरम द्वितीय महाधिकार प्रारंभे मोक्ष फल मोक्ष मार्ग स्वरूपम कथ्यते. बस थांबा जिथं पूर्ण विराम आहे तिथं थांबायचं. त्यानंतर दुसऱ्या महाधिकाराच्या सुरुवातीला मोक्षाचं फल मोक्ष मार्ग याचं स्वरूप सांगितलं जातं. कथ्यते सांगितलं जातं किंवा सांगतात. आचार्य सांगितले जातात म्हणजे आचार्य मग काय म्हणतात की माझ्याकडनं सांगितलं जातं. आपण अर्थ काय करणार सांगतात कारण त्यांच्या अपेक्षेने त्यांनी कथ्यते घातलेले आहे. आपण अर्थ करत काय करणार आपण असं म्हणणार नाही ना सांगितलं जातं. आपण काय म्हणणार आचार्य सांगतात. म्हणजे आपण कर्तरी प्रयोग करायचा तिथं. आपण कर्तरी करायचा आचार्य कर्मणी करायला चालतं. तसं सांगितलं जातं असं म्हटलं तर पण चालतं परंतु आचार्य लिहित असताना त्यांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व नको म्हणून तिथं कर्मणी केलेलं असतंय. आपण आचार्य सांगतात असं म्हणू शकतो ना. चालेल. वाचा पुढे. कोण वाचू काय? वाचा अजून 2 ओळी वाचा. प्रथमतः तावत श्री गुरु इत्यादी मोक्ष स्वरूप कथन मुख्यत्वे त्यांचा चालू आहे. दोहक सूत्राणी दशकम सर्वविराम आहे. मग वाचू ना? वाचा पूर्ण विराम येईपर्यंत वाचायचं. अथ ऊर्ध्वम दंसणु नाणु इत्यादी एक सूत्रेण मोक्ष फलम तदनंतरम जीवहम मुखः हेऊ वरु इत्यादी
हम्म. एक थांबा. एकोनविंशति सूत्रपर्यंत एकोनविंशतिसूत्रपर्यन्तं निश्चयव्यवहारमोक्षमार्गमुख्यत्वतया व्याख्यानम् अथ अनन्तरम् अभेद रत्नत्रयमुख्यत्वेन जो भट्ट इत्यादि सूत्र अष्टकम् अत ऊर्ध्वं समभावमुख्यत्वेन कमु पुरा कमु पुरक्यु इत्यादि सूत्राणि 14 अथ अनन्तरं पुण्यपापसमानमुख्यत्वेन बन्धः मोक्षः बन्धः मोक्षः हा इत्यादि सूत्राणि 14 अतः ऊर्ध्वम् चत्वारिंशत् सूत्रपर्यन्तं प्रेक्षकान् विहाय प्रक्षेपकान् विहाय प्रक्षेपकान् विहाय शुद्धोपयोग स्वरूप मुख्यत्वम इति समुदायपातनिका. आता ते जे आता दुसऱ्या महाधिकारामध्ये काय काय सांगतात ते सांगितलं. पहिलं तर काय सांगितलं त्यांनी की दुसऱ्या महाधिकारामध्ये मोक्षाचं फळ आणि मोक्षाचा मार्ग सांगणार आहेत. मग त्याच्यामध्ये पण त्या दुसऱ्या तत्र म्हणजे त्या प्रकरणामध्ये आता तत्र हे सर्वनाम कसं असते पाठीमाग जे प्रकरण आहे ते त्याला अनुसरून घ्यायचं असतं अर्थ त्याचा. अव्यय आहे ना तत्र. तर तत्र म्हणजे तेथे म्हणजे कुठे तर दुसऱ्या महाधिकारामध्ये प्रथमतः म्हणजे सुरुवातीला श्री गुरु इत्यादी मोक्षाच्या स्वरूपाच्या कथनाच्या मुख्यतेने दोहक सूत्राने 10 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर त्याच्या पुढे अर्थऊर्ध म्हणजे त्या 10 सूत्राच्या पुढे दंसनुनान हे जे दंसनुनान हे जे प्राकृत दिलंय ना हे त्या सुरुवात आहे त्या दोहाची ते दिलेलं असतं. दंसनुनान इत्यादी एका सूत्राच्या द्वारे मोक्षाचं फळ दाखवलं. त्यानंतर जीवह मोक्षः हे वरू इत्यादी 29 म्हणजे 20 मधनं एक कमी करायचं म्हणजे 19 सूत्रापर्यंत निश्चय आणि व्यवहार मोक्ष मार्गाच्या मुख्यतेने व्याख्यान केलेले. त्यानंतर अभेद रत्नत्रयाच्या मुख्यतेने जो भत्तव इत्यादी 8 दोहा सूत्र आहे. त्याच्या पुढे समभावनेच्या मुख्यतेने समता भावनेच्या मुख्यतेने पुरिक्यू इत्यादी दोहा सूत्र इत्यादी 14 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर पुण्य आणि पाप दोन्ही पण समान आहेत असे सांगण्याच्या मुख्यतेने बंधह मोक हेऊन येऊ इत्यादी 14 दोहा सूत्र आहेत. त्याच्या पुढे एक चत्वारिंशत म्हणजे 40 आणि एक अधिक करायचं त्याच्यामध्ये 41 सूत्रापर्यंत प्रक्षेपकांना सोडून शुद्धोपयोग स्वरूपाच्या मुख्यतेनं सांगितलेलं आहे. किती सांगितलं दोहा सूत्रा 41 दोहा सूत्रापर्यंत शुद्धोपयोगाच्या स्वरूपाची मुख्य करून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ही समुदाय पातनिका सांगितली. समुदाय प्रातिनिका म्हणजे दुसऱ्या महाधिकारामध्ये काय काय सांगणार आहे मी तर ह्याच्यामध्ये मागं पुढे करता येत ना कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी किती दोहा सूत्र आहेत किती सूत्राच्या द्वारे मी व्याख्यान करणार आहे हे सांगितलेलं आहे. थांबा आता एक मिनिट. अनुक्रमणिकाच झालेली आहे. अनुक्रमणिका झाली बरोबर. आणि सुनंदा काकी प्रक्षेपकांचा अर्थ काय प्रक्षेपक म्हणजे मूळ दोहा सूत्रांना सोडून जे जास्तीचं जे दोहा आलेत काही वेळा हे जे जास्तीचे असते ते परंपरेने आलेले असतात किंवा आचार्यांना दुसरं आता का पडले दोहा प्रक्षेपक सूत्र माहित नाही. काय वेळा नवीन प्रकरण असेल किंवा नवीन परंपरेने आलेलं त्याला अनुसरून एखादं दोहा सूत्र सापडतं परंतु ते योगिंदू देवांचं नाही. परंपरेने आलेले काय नवीन जे आलेले ते घातलेलं असतं म्हणून त्याला प्रक्षेप म्हणतात. ते जसं प्रवचन सारमध्ये अमृतचंद्रांचे आहेत ना मध्ये मध्ये जास्तीच्या. अमृतचंद्र आचार्यांच्या मध्ये आपण जास्तीचं जे काय म्हणायचं त्याला गाथा आहेत ना ते प्रक्षेपकच. त्यामुळे वरच्या लाईनचं वेगळं संख्या असते आणि खालच्या लाईनची वेगळी संख्या असते. म्हणजे आचार्यांनी जी संख्या सांगितली त्या संख्येमध्ये हे प्रक्षेपकाला धरायचं नाही. जर त्याला धरलं तर जास्त दोहासूत्र होतात. बरोबर. सुनंदा काकी मोहीकर अच्छा तत्रपासून तत्र प्रथमतः मध्ये मध्ये बरोबर आहे. 1 चत्वारिंशत्
तच न झालंय तिथं. मध्ये हम्म. मध्ये सुदहु संजमु इत्यादी सूत्र पंचक पर्यंतम शुद्ध उपयोग मुख्यतया व्याख्यानम अथ व्याख्यानम अंतरम थांबायचं ना, स्वल्प विराम दिले तर आपण कसं वाचायचं की तिथं आता तत्र प्रथमतः एक चत्वारिंशत् मध्ये शुद्ध संजम इत्यादी सूत्र पंचक पर्यंतम शुद्धोपयोग मुख्यतया व्याख्यानम. स्वल्प विराम असलं की थोडंसं थांबायचं तिथं. पुढे वाचा आता. अथ अंतरम अथ दानी काय वाचायचं, काय लभई वाचायचं अथ नंतर काय वाचायचं. अथांतरम हा मगाशी अथांतरम दिलं ज्या वेळेला दुसरे वाचते तिथं जी दुरुस्ती सांगितलेली असते ते आपण लक्षात ठेवायचं असतं. मगाशीच मी पुन्हा अथांतरम काय सांगितलं होतं तिथं, काय अथांतरम वाच अ थ थला का नाही तर होतंय तिथं अथांतरम. हा संधी विच्छेद करायचं ना. अथ अनंतरम परत परत सांगितलं नाही जात. जिथं जे सांगितले व्यवस्थित ते बाकीच्या लक्षात ठेवायचं ते. आणि पुढच्या वेळा तुम्हाला वाचायला सांगितलं तेव्हा ते तसंच वाचायचं. लक्षात आलं. वाचा. अथांतरम अनंतरम दानी दानी लभई. अथांतरम दानी लभई आता इत्यादी म्हणायचं नाही सुनंदा काकी. आता का म्हणा लागले, संधी विच्छेद केल्यानंतर अथ आहे तिथं, अथ अनंतरम आहे. अथांतरम बरोबर. पुढे दानी लभई हम्म इत्यादी पंचदश सूत्र पर्यंतम वीतराग स्वसंवेदन. स्वसंवेदन हम्म ज्ञान मुख्यत्वेन व्याख्यानम हम्म तदंतरम लेनई तदनंतरम. तर आता तिथं कसं वाचणार, तदनंतर तदनंतरम. तदनंतरम हम्म लेह इच्छः लेन लेन हा इच्छाही मूढू. लेनः इच्छयी मूढ मूढू. इत्यादी सूत्र अष्टक पर्यंतम हम्म परिग्रह त्याग मुख्यतया व्याख्यानम अत पुढे. ऊर्ध्वम हम्म जो भक्तौ हम्म रयनतयः इत्यादि त्रयोदश सूत्र पर्यंतम शुद्धनयेन षोडश वर्णिका सुवर्णवत सर्वे जीवाः आता केवल सुवर्णवत ज्ञान म्हणायचं नाही. सुवर्णवत नाही, सुवर्णवत. तर सुवर्ण हलवतंय. सुवर्णवत ते तिथंच हे हम्म होत सुवर्णवत सर्वे जीवाः केवल ज्ञान आदि स्वभाव लक्षणेन समना इति संधी मुख्यत्वेन संधी 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 ते समाना काय होतं मुख्य तिथं. समाना समाना हा विसर्गाचा लोप समा झालाय. समानाः इति मुख्यत्वेन हम्म व्याख्यानम हम्म चत्वारिंशत् सूत्राणि गतानि. हा आता त्याच्यानंतर प्रथमतः जे सुरुवातीला एक चत्वारिंशत् म्हणजे 41 दोहा सूत्रामध्ये शुद्ध संजमी इत्यादी 5 सूत्रापर्यंत शुद्ध उपयोगाच्या मुख्यतेने व्याख्यान केलेले आहे. त्यानंतर दानी लब्बही इत्यादी 15 सूत्रापर्यंत वितराग स्वसंवेदन ज्ञानाच्या मुख्यतेने व्याख्यान केलेले आहे. त्यानंतर लेनः इच्छही मूढ इत्यादी 8 दोहा सूत्रापर्यंत परिग्रहाच्या त्यागाच्या मुख्यतेने व्याख्यान केलेलं आहे. आता ऊर्ध्व म्हणजे त्याच्या पुढे जो भत्तहु रैनतय इत्यादी 13 दोहा सूत्रापर्यंत शुद्ध नयाने 16 वर्णवाल्या सुवर्णाप्रमाणे सर्वे जीव म्हणजे सर्व जीव केवळ ज्ञानादी स्वभाव लक्षणाने समान आहेत अशा मुख्यतेने व्याख्यान केलेलं आहे. अशा प्रकारे 41 दोहा सूत्र गेली. म्हणजे 41 दोहा सूत्रामध्ये काय सांगितलं, तर हे सगळं सांगितलेलं आहे. समजलं का कसं वाचायचंय अजून. आता तुम्ही जिथं संधी आहे गतानीचा काय अर्थ कोणता आहे? शब्द असू गतानीचा शकतो गतानीचा काय अर्थ आहे? का गतानी गतानी ते आता कबुधावी विशेषण झालं ते.
सूत्रानीच. मग ते आता तुम्हाला झालेलं नाहीये ना, त्याच्यामुळे ते तुम्हाला त्यात जेवढं झालंय तेवढं तर पुढे येईलच, ते 2-3 पाठानंतर आहे कर्म भूतकाळ धातू सदित विशेषण सगळी त्याच्यानंतर. लक्षात आलं? तुमची वेळ संपलेली आहे. तर हे असं तुम्ही वाचा, सावकाश एक एक शब्द वाचा, संधी विच्छेद बघा. लक्षात आलं? हो. आणि सगळ्यांनी उपस्थित राहावा. तर ज्या चुका आता तुमच्या वाचताना होतात ते, नाहीतर आज आम्हाला नाहीये, आमचा आज नंबर नाही दिला वाचायला, तर दुसरे वाचते त्यावेळेला आपण मनातल्या मनात ते वाचायचं. कुठं संधी विच्छेद झालाय, कारण तुम्ही आता म्यूट करून तुम्ही वाचू शकताय तिथं. मग मी म्हंटल की इथं असं वाचायचं, तर तुम्हाला ती चूक लक्षात येते ना, नाही मी इथं असा विचार केला होता, मग हे असं नाहीये, हे तुम्हाला समजायला पाहिजे. सावकाश सावकाश होईल सगळ्या गोष्टी, हिच्यानंतर होतील. प्रॅक्टिस. आता तर आपलं चालू झालंय. तर असं प्रयत्न करा. सगळ्यांच्या संध्या झालेत, कुठली संधी होते, नवीन शब्द असेल तर ठीक आहे, आडला तर त्यात काय हे नाहीये, परंतु तो शब्द तिथं संधी होते का नाही होते काय, कोणता शब्द आहे तिथं, पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, हे बघा आणि संधी विच्छेद करण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं? नाही तर मी सांगतेच की इथं तुम्हाला जिथं आडेल तिथं मी आहेच, का काळजी करताय? किंवा तुमचं तिथनं तुम्हाला संधी विच्छेद व्यवस्थित करून घेणं ही माझी जबाबदारी आहे टीका वाचताना. तुम्ही खरं पहिल्यांदा वाचायची टीका,